नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे आद्य शंकराचार्य विरचित गुरुवष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. न भोगे न योगे न वा वाजिराजौ न कांता सुखे नैव वित्तेषु चित्तम मनश्येन लग्नं गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. एखादा अतिशय विद्वान पुरुष असतो, स्त्री असते, हिचं मन भोगामध्ये व्यापलेलं नसतं, योगामध्ये व्यापलेलं नसतं, वाजी म्हणजे अश्वामध्ये व्यापलेलं नसतं, राजव म्हणजे राज्यामध्ये व्यापलेलं नसतं. पुरुष असेल तर त्याचं मन स्त्रीविषयीसुद्धा त्याच्या मनात विपरीत भावना नसते. धनाचा उपभोग, स्त्रीचा उपभोग याने एखाद्या सदाचारी माणसाचं मन विचलित होत नाही. हे सगळे चांगले गुण आहेत. भोगात विचलित नाही, योगामुळे विचलित नाही, अश्वामुळे विचलित नाही. ते अश्व का म्हटलं आहे? आणि त्याकडे राजे रजवाड्यांचं मन अश्वावर स्थित असायचं, कारण अश्वदळ हे त्यांच्या सैनिकांमधलं, त्यांच्या ह्या सगळ्या संरक्षण सामग्रीमधलं अतिशय महत्त्वाचं म्हणलं जायचं. म्हणून अश्व असा शब्द आहे. राज्यामध्ये ज्यांचं मन रमलेलं नाही, परस्त्रीमध्ये त्यांचं मन रमलेलं नाही, वित्तामध्ये धनामध्ये मन रमलेलं नाही, म्हणजे ही सगळी चांगली लक्षणं आहेत. हे सगळं चांगलं म्हणजे तो सदाचारी माणूस आहे असं आपण म्हणतो. असं असूनसुद्धा जर त्याचं मन सद्गुरूंच्या चरणाशी नसेल तर ह्या सर्व चांगुलपणाचा सुद्धा काहीही उपयोग नाही असं सांगितलेलं आहे शंकराचार्यांनी. तर आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तस्मै श्री गुरवे नमः.